50 कोटी वृक्ष लागवड योजनेत भ्रष्टाचारमध्ये मोठा निर्णय. अकोला सत्र न्यायालयानं वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अपील याचिका फेटाळली. अकोला येथील स्थानिक विद्यमान तिसऱ्या सत्र न्यायाधीशांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दाखल केलेली क्रिमिनल रिव्हिजन याचिका क्रमांक 80/2022 फेटाळून लावत एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. यामध्ये आरोपी अशोक वडोदे, तत्कालीन सहाय्यक वनरक्षक अकोला, कार्यरत उपवन संरक्षक जालना, विवेक लाड, तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी बार्शी टाकळी, सुनील राऊत वनपाल, पुंडलिक लहामगे वनरक्षक यांनी दोषी ठरवत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. बार्शी टाकळी न्यायालयाच्या या आदेशाला सत्र न्यायालय अकोला यांनी योग्य ठरवले. तक्रारदार गोपाल चरणदास राठोड यांच्या वतीने ॲडव्होकेट महेश सेंडे यांनी न्यायालय बार्शी टाकळी इथं यशस्वीपणे बाजू मांडली होती, ज्यात सरकारी निधीचा गैरवापर आणि फसवणुकीच्या आरोपाखाली वन अधिकाऱ्यांविरुद्ध FIR नोंदवण्याचे निर्देश दिले होते. हे संपूर्ण प्रकरण तेव्हा सुरू झाले जेव्हा गोपाल चरणदास राठोड यांनी बार्शी टाकळी येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर याचिका दाखल करून आरोप केला की वन विभागाचे कर्मचारी संगनमत करून शासनाला खोटी कागदपत्र सादर करत आहेत, सरकारी पैशाचा वैयक्तिक फायद्यासाठी गैरवापर करतात. या तक्रारीची दखल घेत बार्शी टाकळी न्यायालयानं पोलिसांना कठोर निर्देश दिले होते, ज्याच्या आधारावर बार्शी टाकळी पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक 0198/2022 अंतर्गत भारतीय दंडसंहितेच्या कलम 167, 196, 218, 221, 408, 420, 467, 468, 34 आणि 120 नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता. कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आरोपी अधिकाऱ्यांनी अकोला सत्र न्यायालयात धाव घेतली होती आणि आदेश रद्द करण्याची विनंती केली होती. तथापि सत्र न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर भ्रष्टाचार आणि कागदपत्रांच्या हेराफेरीचे आरोप गंभीर असल्याचं मानले आणि अपील फेटाळून लावले. या प्रकरणात तक्रारदार गोपाल चरणदास राठोड यांच्या वतीनं ॲडव्होकेट रमेश कुमार पिंजोमल रामनानी, ॲडव्होकेट नितीन यस महल्ले आणि ॲडव्होकेट नीरज भिकूसिंग राजपूत यांनी यशस्वीपणे बाजू मांडली. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नियम, अटी व शर्तीनुसार आरोपी अशोक वडोदे DFO जालना यांना पदोन्नती दिली गेली आहे. सत्र न्यायालय अकोला यांनी अपील फेटाळल्यानंतर सर्वांचे त्यांच्यावर काय कारवाई केली जाईल याकडे लक्ष लागलं आहे. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.